प्रश्नोत्तरिका पाहत आहोत. 2018 सालामध्ये जे प्रश्न आले होते ते आपण समजून घेणार आहोत आणि त्यांची उत्तरं पाहणार आहोत. ठीक आहे, चला आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पहिला प्रश्न आहे, वाचा. तुम्ही झूम करून सुद्धा वाचू शकता, थांबू शकता, उत्तर शोधू शकता. पहिला प्रश्न आहे, प्लुटो हा टिंबटिंब आहे. प्लुटो इज कॉल्ड ॲज अ डॅश डॅश प्लॅनेट. कोणता ग्रह म्हटलं जातं? बघा याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत, यातले आपण आधी वगळून टाकू. प्लुटो हा तारा नाही, त्यानंतर उपग्रह नाही, त्यानंतर लघुग्रह नाही. ठीक आहे, मग काय आहे प्लुटो? तो बटुग्रह आहे. बघा आता बटुग्रह, मग तो कसा हे मी समजून सांगतो. याच्यासोबत मी तुम्हाला थोडीशी वेगळी माहिती देतो जरा, तर हे लक्षात घ्यायचे. ग्रहांमध्ये आपण आपल्या आकाशगंगा आधी समजावून घेऊ. ठीक आहे, आकाशगंगा म्हणजे काय? बघा मी आता इथे एक चित्र काढतोय, एक असं प्रतल काढतोय, खूप मोठं प्रतल म्हणजे एक सपाट मोठा भाग, प्रचंड मोठा भाग आहे. या मोठ्या भागामध्ये लाखो, मी शब्द काय वापरते, लाखो सूर्यमाला आहेत. लाखो सूर्यमाला आहेत. त्यातली आपली एक सूर्यमाला म्हणजे काय? एक सूर्य त्याच्या भोवती फिरणाऱ्या अशा कक्षेमध्ये वेगवेगळ्या 9 कक्षेमध्ये, आता आपण 8च धरू त्याला, 8 कक्षेमध्ये फिरणारे वेगवेगळे ग्रह. ठीक आहे, ही झाली एक सूर्यमाला. काय झाली? एक सूर्यमाला. आणि अशा आकाशगंगेमध्ये हजारो सूर्यमाला असतात. अशा हजारो सूर्यमाला असतात आणि आपण अशाच एका सूर्यमालेमध्ये सूर्याच्या भोवती फिरणाऱ्या 3ऱ्या कक्षेतली पृथ्वी आहोत. ठीक आहे, मग प्लुटो हा पूर्वी आपल्याच कक्षेत फिरत असायचा. बघा अशा 8 कक्षा होत्या आणि त्याच्या भोवती 9व्या कक्षेत तो फिरत असायचा. प्लुटो हा पूर्वी आपल्याकडे असणारा ग्रह होता, परंतु तो आता आपल्या कक्षेत मानला जात नाही. मग आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण ग्रह किती आहेत? 8 ग्रह आहेत. किती आहेत? 8 ग्रह. आणि तारे किती आहेत? हो, सूर्य हा एकमेव तारा आहे. हा तारा आहे, तो एकटाच आहे. ठीक आहे, बर. मग आपण ज्या आकाशगंगेत आहोत, अशा सूर्यमाला आहेत, त्या आकाशगंगेचं नाव काय आहे? देवयानी. काय आहे? देवयानी हे आकाशगंगेचं नाव आहे. ठीक आहे, आले लक्षात? सूर्य हा एक डॉर्फ, सॉरी, प्लुटो हा एक डॉर्फ बटुग्रह आहे. तो बर. मग अशा ह्या आकाशगंगेमध्ये या सूर्यमालेमध्ये काय काय असतं? तर या सूर्यमालेमध्ये आणखी काय काय असतं बघा. याच्यामध्ये आणखी असतात ग्रह, तारे, उपग्रह, त्यानंतर असतात ग्रहांचे तुकडे, अवशेष, आणि धूमकेतू नावाचा एक प्रकार असतो. धूमकेतू, त्याचं मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे हॅले नावाच्या शास्त्रज्ञाने एक धूमकेतू शोधलेला आहे. धूमकेतूचा आकार असा झाडू सारखा असतो, जो खराटा आपण वापरतो ना त्याच्यासारखा असतो. म्हणजे काय हो, याचं तोंड पुढे असतं, त्याच्या भागामध्ये वेगवेगळे असे बारीक 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 धुळीचे कण आणि वेगवेगळे आकाशातले ह्याचे तुकडे असतात. याला धूमकेतू किंवा इंग्लिश मधून कॉमेट म्हणतात. काय म्हणतात? कॉमेट म्हणतात. ठीक आहे, आले लक्षात? अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला आकाशगंगेत बघायला मिळतात. तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर बघितलं. प्लुटो हा बटुग्रह आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न आपण पाहू. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? आता आपण बरोबर आहेत का ते आधी शोधू. त्याच्यामध्ये पहिलं विधान वाचू. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात. बरोबर आहे. मग आता आपल्याला गुरुत्वाकर्षण काय ते समजून घ्यायचे, समोर लक्ष द्यायचं, बघून घ्यायचं. ठीक आहे, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? जर आपण असं समजलं की ही पृथ्वी आहे, मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं, जर तुम्ही एक फुगडी खेळणार असाल, कोणी विद्यार्थी फुगडी खेळतात, त्यावेळी एकमेकांना ज्यावेळी तुम्ही खेचता तेव्हा तुमच्यामध्ये एक शक्ती निर्माण होते, ती एकमेकाला ओढून धरते. ही ओढून धरणारी शक्ती, याच्यावरनं तुम्ही अनुभव घेऊ शकता की पृथ्वी काय करते,
तिच्या अवतीभोवती ज्या वस्तू आहेत त्या अशा बाहेर न जाता ती स्वतःकडे ओढते, त्यांना काय करते, स्वतःकडे केंद्राकडे ओढते. आणि हे जे आतमध्ये ओढणारं बल आहे ना, याला म्हणतात गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बल म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात. ठीक आहे, पृथ्वीवर राहतात, दुसरीकडे जात नाही. दुसरं, मंगळयान चंद्राच्या सखोल अभ्यासासाठी पाठविलेले यान आहे. आता याच्या नावातच आहे मंगळयान. जर चंद्राच्या अभ्यासासाठी जाईल का, नाही, थोडाफार अभ्यास करेल पण सखोल अभ्यास नाही. हे विधान चुकीचं आहे. पुढची विधानं बघून घेऊ. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे, यस. सूर्यमालेतील गुरु हा आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे, बरोबर आहे. आपण जे बघितलं 8 ग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या आतमध्ये आपण बघितलं, पृथ्वीच्या कक्षेच्या आतमध्ये शुक्र आणि बुध आहे. इथं बुध आहे फिरताना, इथं शुक्र आहे. ठीक आहे, इथं शुक्र आहे. तर आपण जर बघितलं ना, हा बुध समजा आपण इथं धरला या कक्षेमध्ये, इथं सूर्य आहे, याच्यात बुध, ह्याच्यानंतर इथं शुक्र, नंतर इथं पृथ्वी, मग मंगळ, मग गुरु. तर गुरु हा अशा 8 ग्रहांपैकी सर्वात मोठा आहे आणि त्याला सगळ्यात जास्त उपग्रह सुद्धा आहेत, त्याला जास्त चंद्र पण आहेत. ठीक आहे, येते लक्षात. म्हणजे हे तीनही विधानं बरोबर आहेत, हे मात्र विधान चुकीचे आहे. आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, काय आहे उत्तर? ओके, मंगळ यान हे चंद्राच्या सखोल अभ्यासासाठी पाठवलेले आहे. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न बघू. टिंबटिंब तिथी चंद्रमासात असतात. टिंबटिंब तिथी चंद्रमासात असतात. याच्यामध्ये लुनार मंथ. आता मी तुम्हाला काय सांगतो बघा, लुनार मंथ सांगताना तुमच्या एक लक्षात आणून देतो मी, एक महत्वाचा घटक सांगतो. अमावस्या, एक संकल्पना पण समजून घ्या. अमावस्या पासूनचा जो काळ असतो ना, पौर्णिमेपर्यंतचा, तर या काळाला शुक्ल म्हणतात. शुक्ल पक्ष. कोणता पक्ष म्हणतात? शुक्ल पक्ष. या काळाला शुक्ल पक्ष, सुरुवातीचा पक्ष आपण त्याला म्हणू. अमावस्या म्हणजे इथं गडद अंधार असतो, कारण चंद्र झाकलेला असतो आणि इथून तो हळूहळू वाढत जातो. चंद्र थोडा उजेडात दिसतो, आधी छोटा दिसेल, मग थोडा मोठा दिसेल, मग पूर्ण चंद्र दिसेल. पौर्णिमेला फुल मून असतो, पूर्ण चंद्र दिसतो पौर्णिमेला. ठीक आहे, मग तो पक्ष असतो शुक्ल पक्ष. तर दुसरा घटक आहे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा काळ. अमावस्येपर्यंतच्या काळाला कृष्ण पक्ष म्हणतात. काय म्हणतात? कृष्ण पक्ष म्हणतात. आलंय लक्षात? त्या काळाला कृष्ण पक्ष. इथं पूर्ण चंद्र दिसत असतो आणि इकडे तो अर्धा सावलीत जातो, पुन्हा उरलेला सावलीत जातो, नंतर तो पूर्णतः सावलीत जातो, म्हणजे तो दिसतच नाही. अमावस्येला चंद्र दिसत नाही, त्यामुळे रात्र अंधारी असते. आणि पूर्वीपासून आपल्याकडे एक सांगितलं, अंधाऱ्या रात्री दिसत नाही म्हणून बाहेर पडू नये. पण आपल्यामध्ये अशी अंधश्रद्धा निर्माण झाली की अंधाऱ्या रात्री भूत बाहेर फिरतात. भूत वगैरे काही नसतात, पण अंधाऱ्या रात्री जाऊ नये. पूर्वी लाईट्स नसायचे, कंदिलात जायचे लोक, म्हणून अशी एक हे होती, लोकांना भीती घालण्यासाठी सांगितलेलं. कळले? अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष, पौर्णिमेपासून कृष्ण पक्ष. तर हे जे उत्तर आहे याचं, तिसऱ्या याचं, ते उत्तर मी देतो. तिसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे 14 ते 15 नाही, 22 ते 23 नाही, 28 ते 30. ठीक आहे, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. टिंबटिंब या तिथी चंद्रमासात आढळतात. 28 ते 30 तिथी आढळतात. म्हणजे काय हो, हे कळलंय का तुम्हाला? तिथी म्हणजे दिवस. मग 10 ते 14 ते 15 दिवस असतील का? नाही. 22 ते 23 दिवस असतील का? नाही. 1 ते 10 दिवस असतील का? नाही. कारण हे 15 अमावस्ये ते 15 आणि हे 15. आलं लक्षात? म्हणजे हे 15 30 दिवस, मग 28 ते 30 तिथी म्हणजे दिवस. समजले? एवढे दिवस त्यात असू शकतात. आलं लक्षात? पुढचा मुद्दा
पुढचा मुद्दा आपण समजून घेऊ. 2018 हे लीप वर्ष नाही, स्पष्टच आहे. तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षेत समजून घेतला असेल. लीप वर्षासाठी त्या वर्षामध्ये 366 दिवस असावे लागतात. किती दिवस असावे लागतात? 366 दिवस. 2018 या सालामध्ये 366 दिवस नाहीत, म्हणून ते लीप वर्ष नाही. आलं लक्षात? हेच याचं पहिल्याचं उत्तर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा 5वा प्रश्न आपण पाहत आहोत. टिंबटिंबाच्या खालच्या भागात ओझोन वायू आढळतो. बघा, यावरनं पण मी तुम्हाला एक मुद्दा छान समजून सांगतो. आपल्याला तो लक्षातच घ्यायचा होता की कोणत्या भागात ओझोन वायूच्या खालच्या भागात आढळतो. ठीक आहे. मग आता आपण पृथ्वी आणि तिच्या भोवतीचे भाग आधी समजावून घेऊ. पृथ्वी, तुम्ही जर 5वीचं पुस्तक वापरणार असाल तर 5वीच्या पुस्तकामध्ये 14व्या पानावरती तो मुद्दा आहे. 14व्या पानावरती तो मुद्दा आहे. तर याच्यामध्ये मी पृथ्वी काढून दाखवतो आधी. पृथ्वी, ठीक आहे. आणि तिच्या अवतीभोवती आपण थर काढू. पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर, ठीक आहे. यांना नावं देतो. इथं पृथ्वी. हे एकदा जर समजलं ना तर याचे प्रश्न सोपे जातील. त्यानंतर आहे तपांबर. आधीची जी 2022 ची 20 ची प्रश्न 20 ची आपण प्रश्नपत्रिका सोडवली त्यात सुद्धा हा प्रश्न होता. याच्यावर 100% प्रश्न येतो. तपांबर. तपांबरामध्येच ओझोन वायू आहे. ओझोन वायू आहे. ठीक आहे. मग आता याच्यावरती आहे स्थितांबर. स्थितांबर. त्याच्यावरती आहे मध्यांबर. अंबर म्हणजे काय हो? मला एक शब्द सांगा. अंबर म्हणजे काय? अंबर म्हणजे आकाश. मग हे आकाशाचेच भाग आहेत ना. तपांबर, स्थितांबर, मध्यांबर. आणि नंतर आयनांबर. आयनांबर. आणि नंतर आहे बाह्यांबर. बाह्यांबर म्हणजे पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेरचा भाग. आता जर तुम्ही ते पुस्तक वापरणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की वरच्या भागामध्ये ह्या बाह्यांबरामध्ये कृत्रिम उपग्रह असतात. यात कृत्रिम उपग्रह आपण पाठवतो म्हणजे पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर. मग विमाने कुठे उडतात? तर आपली विमानं या भागात उडतात. ओझोन थरामध्ये विमाने उडतात. आलं लक्षात? त्याच्यामध्ये मग आता प्रश्न काय आपल्याला दिलेला? टिंबटिंबच्या खालच्या भागात ओझोन वायू आढळतो. च्या खालच्या भागात. मग आता प्रश्नाचं उत्तर तपांबर, स्थितांबर, आयनांबर की काय असेल? तुम्ही उत्तर देऊ शकता. आता काय असेल उत्तर? स्थितांबराच्या खालच्या भागात. आलं लक्षात? इथं स्थितांबर आपण काढलं, याच्या खालच्या भागात ओझोन दुसऱ्या थरामध्ये. समजलाय मुद्दा? चला पुढचा प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे. वनस्पतींना स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता असते? सोपं उत्तर आहे. वनस्पतींना स्वतःचे अन्न स्वतः तयार करणं. त्यांना ऑक्सिजन लागत नाही, पाणी त्यांना लागतं आणि त्यांना कार्बन डायऑक्साईड लागतो. पण या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 6व्या याच्यामध्ये आहे. काय बघा, 1 आणि 3. काय आहे? 3 हे आणि हे. 1 आणि 3. कार्बन डायऑक्साईड पण लागतं त्यांना आणि पाणी पण लागतं. आता कशासाठी लागतं ते आपण बघू. वनस्पती काय करतात माहिती का? वनस्पती म्हणजे तुमच्या समोर एक झाड आलं पाहिजे. ठीक आहे. या झाडाला लाखो पानं आहेत. आता पान आपण समजून घेऊ. जे पानं आहेत त्या पानांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो. क्लोरोफिल हा प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतो. म्हणजे काय करतो? जमिनीतून मुळं पाणी देतात, हा पाणी घेतो, मुळं जमिनीतून त्याला क्षार देतात, क्षार घेतो, खनिजे घेतो आणि ह्या क्लोरोफिलच्या मदतीने अन्न तयार करतो. काय करतो? अन्न. हे अन्न फळाच्या रूपात साठवतो. आपल्याला फळे येतात, फळाच्या रूपात हे अन्न साठवतो. या सगळ्या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. काय म्हणतात? प्रकाश संश्लेषण म्हणतात. ठीक आहे. प्रकाश संश्लेषण यालाच इंग्लिश मधून फोटोसिंथेसिस म्हणतात. द प्लांट्स यूज क्लोरोफिल, वॉटर, मिनरल्स and produce their food.
दॅट विल बी युजफुल फॉर ह्युमन बिंग्स, तो माणसाला उपयोगी असतात ते फळं. आणि या क्रियेमध्ये त्याला लागतो वायू CO2, तो वातावरणातला CO2 शोषून घेतो, म्हणजे तो आपल्याला ऑक्सिजन देतो आणि आपल्या इथला चुकीचा वायू शोषून घेतो. कार्बन डायऑक्साईड हा उष्ण वायू आहे. कसा आहे तो? उष्ण वायू आहे, तो शोषून घेतात झाड. आलं लक्षात? चला, महत्वाचा मुद्दा होता, आपण तो समजून घेतला. पुढचा आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पूर्वीच्या काळी नियम हे धार्मिक परंपरा व सामाजिक रूढीच्या स्वरूपात होते. नियम असायचे पण ते धार्मिक परंपरांच्या याच्यात. बर, स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा बंद केली. बरोबर आहे. आपण जे संविधान आपल्याकडे 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलं, जे आपण संविधान पत्रिका वाचतो रोजच्या याच्यामध्ये, उद्देश पत्रिका, त्या संविधानानुसार स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली. पूर्वीच्या काळी नियम हे धार्मिक परंपरा यांना धरून होते. तिसरा, जादूटोणा करून फसवण्याच्या बंदी घालणारा कायदा महाराष्ट्रातच करण्यात आला आधी. मग चुकीचं विचारलेलं आहे, पण हे सगळे बरोबर आहेत. मग हे उत्तर आहे, आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे यापैकी नाही, कारण हे सगळे बरोबर आहेत, चुकीचं काहीच नाही. कळलंय? ओके. पुढचा मुद्दा, 8वा प्रश्न, जमीन क्षारपड होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी आजचा अतिवापर टाळावा? बघा, फॉर प्रिव्हेन्शन ऑफ सॅलिनिटी ऑफ सॉइल इट इज बेटर टू अवॉइड एक्सेसिव्ह यूज ऑफ. सॅलिनिटी म्हणजे काय? तुम्ही जर एखाद्या जमिनीत गेलात आणि तिला जर अशी खार आल्यासारखी दिसली ना, क्षार पांढरूपणा आलेला असला, तर समजायचं त्याच्यामध्ये सॅलिनिटी वाढली, म्हणजेच क्षार वाढले. मग त्याच्यासाठी काय वापरू नका? रासायनिक खते वापरू नका, रासायनिक खते वापरू नका, आणि जास्तीचं पाणी वापरू नका. खूप पाणी दिलं, ऊस लावलाय तुम्ही, 12 महिने पाणी सोडून दिलं आणि खतं टाकले की ती चोपनाट किंवा मोचळ होईल आणि त्याला क्षारपड म्हणतात. योग्य प्रमाणात पाणी, कंपोस्ट खतं असतील तर जमीन चांगली पिकते. आपलं उत्तर आहे 4 नंबरचं. ठीक आहे. पुढे, पुढचा प्रश्न आपण समजून घेत आहोत. चुकीची जोडी ओळखा. अ जीवनसत्व रातांधळेपणा, बरोबर आहे. डी जीवनसत्व कॅन्सर, चुकीचं आहे. डी जीवनसत्व मुडदूस, मुडदूस हा आजार होतो. त्याच्यानंतर प्रश्न काय आहे? लोह काय आहे? लोहासाठी काय वापरलं जातं? रक्तक्षय, बरोबर आहे ही जोडी. आणि वरील पैकी नाहीच. हे जे डी जीवनसत्व आहे, ही जी जोडी होती ही चुकीची होती. त्यांनी आपल्याला सांगितलं होतं चुकीची जोडी ओळखायची. ओके ओके, ठीक आहे. हे या प्रश्नात झालं. 9वा प्रश्न बघू. 9वा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. चुकीची जोडी आपण बघितली. 9वा राहिला होता, खाली गेलो होतो आपण. खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जात नाही? दिली जात नाही, नाही म्हटलंय तर पोलिओची लस दिली जाते. मग क्षयरोगाची दिली जात नाही, त्रिगुणीची दिली जात नाही, इंजेक्शन दिले जातात. म्हणजे मग पर्याय काय झाला 9व्याचा? बघा, बी आणि सी म्हणजे पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे. चला, पर्याय क्रमांक किती आहे 9व्याचा? 3. ओके, चुकीची जोडी. 11वा प्रश्न आपण समजून घेऊ. आपल्या शरीराच्या बांधणी व वाढीकरिता रोजच्या आहारात कोणत्या पदार्थाचा समावेश असावा? चांगला प्रश्न आहे, समजून घेण्यासाठी. आपण आधीही बघितलं होतं, जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असतील अन्न आणि खाद्याचे, तर तुमच्या ते लक्षात येईल की आपल्याला शरीराची बांधणी जर करायची असेल, शरीराची वाढ व बांधणी यासाठी आपल्याला आवश्यक असतात प्रथिने आपल्याला मिळतात कडधान्यामधून. ठीक आहे, कडधान्यामधून मिळतात. मग आता आपण याचं उत्तर बघू. केळी, चिकू नाही, हिरव्या पालेभाज्या नाही, लोणी तूप नाही, विविध डाळी आणि कडधान्य यातून आपल्याला ते प्रथिने मिळतात. समजले? ठीक आहे. चला पुढचं. जागतिक तापमान वाढीस कोणता वायू कारणीभूत आहे?
विच गॅस इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. आता याच्यातनं आपण एक महत्वाची बाब समजून घेणार आहोत. आधी ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय ते बघू. ठीक आहे, बघा आपण आधी पण बघितलं होतं की अशा प्रकारे जर आपण पृथ्वी काढली तर पृथ्वीच्या अवतीभोवती अशी हवा आहे. ठीक आहे, मग आपण त्याचे स्तर स्थितांबर, तापांबर, मध्यांबर आणि बाह्यांबर असे थर केले. तर ही एक पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या हवेचं जे वातावरण आहे की नाही, असं एक ठराविक कक्षा आपण देऊ. याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची उष्णता आहे. तर ही उष्णता काय करते, आपण काय करतोय माहिती का, आता सध्या पृथ्वीवरती आपण फ्रीज, बरोबर आहे, फ्रीज खूप मोठ्या प्रमाणात वापरतो. बघा, गाड्या वापरतो, एसी वापरतो. ठीक आहे, ह्या याच्यातून CFC बाहेर पडतो. CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन्स. हे वायू, कार्बन डायऑक्साईड सारखे वायू या वातावरणाला गरम करतायत. पूर्वी पृथ्वीचं साधारण तापमान असायचं 32, आता उन्हाळ्यामध्ये जातं 42. म्हणजे आपलं तापमान सातत्याने वाढत आहे. हे प्लस प्लस होत चाललंय आणि हे याला आपणच कारणीभूत आहोत. आपण CFC वाढवतोय. काय वाढवतोय? CFC म्हणजे पृथ्वीचं तापमान आपण वाढवतोय. मग याच्यासाठी याला म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग. याला काय म्हणतात? ग्लोबल वॉर्मिंग. हवा जलवायू प्रदूषण म्हणजे याच्यामुळे हवा सुद्धा प्रदूषित होते. हरितगृहाचा हा परिणाम आहे. आपलं हिरवं जे वातावरण आहे, जंगल वगैरे कमी होणं आणि उष्णता वाढणं, वाळवंट वाढतात, हे सगळं एकत्रितपणे होतं. याला कारणीभूत असणारा घटक आहे कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, जलवायू प्रदूषण कळलं, ग्लोबल वॉर्मिंग समजली. चला पुढे बघू. जलव्यवस्थापन म्हणजे काय? उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे. बर, पावसाचे पाणी जमिनीत अडवून जिरविणे. टू मेक रेन वॉटर सीप इन टू द ग्राउंड. पावसाचे पाणी टाक्यामध्ये साठवणे. मग बघा काय येईल उत्तर. उत्तर काय येणार याचं? तीनही पद्धतीने व्यवस्थापन तुम्ही करू शकता. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर तर करायलाच हवा. उन्हाळ्यात असोत कधी असोत, निष्कारण गाड्या धुणे, अनावश्यक कापड पाणी हे ते नासवणे, अशा प्रकारे पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविणे योग्यच आहे. पावसाचे पाणी टाक्यांमध्ये साठवणे. राजस्थान सारख्या घरांमध्ये काय केलेलं असतं, मी तुम्हाला एक प्रयोग सांगतो. राजस्थान सारख्या घरांमध्ये पावसाचं पडणारं पाणी पन्हाळ्याद्वारे जमिनीमध्ये घराच्या खाली असणाऱ्या टाकीत साठवलं जातं आणि तेच पाणी बऱ्याच ठिकाणी पिलं जातं. या वर्षात पडलेल्या पावसाचं पाणी पुढच्या वर्षापर्यंत वापरतात. म्हणजे आपल्याला तीनही गोष्टी करायला हव्यात. काय करायला हवं? उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाचे अडवून ठेवणे आणि हे करणे. ठीक आहे, लक्षात येत आहे? पुढची जोडी आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर आता आपण आधी बरोबर जोड्या पाहू. रेहकुरी अभयारण्य, चौथ्या प्रश्नापासून चौथ्या याच्यातून बघू. रेहकुरी अभयारण्य, याच्यामध्ये काळवीट आहेत. ठीक आहे, नान्नज अभयारण्य असेल, मालढोक आहेत, काझीरंगा नॅशनल पार्क आहे, त्याच्यामध्ये एक शिंगी गेंडा आहे आसाममध्ये, हे दोनही महाराष्ट्रात आहेत. ताडोबा सुद्धा महाराष्ट्रात आहे, पण याच्यामध्ये रोहित पक्षी नाही. रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो. फ्लेमिंगो हा परदेशातून आपल्याकडे येतो, तो आपल्याकडे नाही. हे मात्र, हे जरी तिन्ही अभयारण्य असले तरी सुद्धा हा पक्षी आपल्याकडे नसतो, हा बाहेर नेतो काझीरंगा अभयारण्यामध्ये. ठीक आहे, ही जोडी चुकीची आहे. ओके, पुढचा मुद्दा आहे प्रसार माध्यमांच्या अतिवापरामुळे कोणते परिणाम होतात. प्रसार माध्यम म्हणजे काय हो? डोळ्यांच्या व पाठीचे आजार होतात का? श्रवण दोष होतात का? मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होते का? तर हे सगळ्याच गोष्टी होतात. तुम्ही जर टीव्ही आणि मोबाईल सारखे बघत बसले तर पाठीचे आजार होतील, तुम्हाला कानाला ऐकायला येणार नाही. मैदानी खेळाकडे, याच्यामध्ये तुम्ही मोठमोठे यांनी जर टेप लावले तर तुम्हाला श्रवण दोष होईल. मैदानी खेळाकडे तुम्ही जाणार नाहीत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चौथं. ठीक आहे, पुढचं, खालीलपैकी कोणते इंधन वाहनामध्ये वापरल्यास सर्वात कमी प्रदूषण होईल. बघा याच्यामध्ये कोणतं इंधन वापरलं तर सर्वात कमी प्रदूषण होईल.
आपण कालच्या आधीच्या याच्यामध्ये जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तुम्हाला सांगितलं सीएनजी म्हणजे काय आधी समजून घेऊ. सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, एलपीजी म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस. सीएनजी आणि एलपीजी दोन्ही वापरले तरीही प्रदूषण काही अंशी होतं. मात्र सौर ऊर्जा जर वापरली, सौर ऊर्जा सोलर एनर्जी जर वापरली तर प्रदूषण होतच नाही. ठीक आहे, प्रश्न समजून घेत चला. मध्ये वाटलं तर झूम करा. ठीक आहे, ओके. पुढचं साखर, मीठ, हिंग, मोहरी ही साखर, मीठ, हिंग, मोहरी ही टिंबटिंबची उदाहरणे आहेत. बघा आता काय आहे, साखर, मीठ, हिंग, मोहरी ही कशाची उदाहरणं आहेत गळ्या? कशाची उदाहरणं आहेत? 17वा प्रश्न, कशाची उदाहरणं आहेत? परिरक्षक. बघा, साखरेमध्ये पदार्थ तुम्ही ठेवला तर तो टिकतो का? यस. मिठामध्ये टिकतो. हिंग टाकल्याने पदार्थ टिकतो. मोहरी लोणच्यात वापरतात, पदार्थ टिकतो. हे मसाल्याचे पदार्थ आहेत, पण साखर काही मसाल्याचा पदार्थ नाही, कृत्रिम अन्न पदार्थ नाही, नैसर्गिक अन्न पदार्थ नाही, आपण तयार केलेला. मग हे परिरक्षक आहे. ह्याला म्हणतात प्रिझर्वेटिव्ह, म्हणजे याच्यामुळे पदार्थ टिकला जातो. ठीक आहे, लोणच्यात पदार्थ मोहरी टाकल्याने लोणचं खराब होत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही बारीक बारीक निरीक्षण केली तर तुमच्या लक्षात येईल. पुढचं आहे बेघर असणे ही एक समस्या आहे. शैक्षणिक आहे, राजकीय आहे, शैक्षणिक व राजकीय आहे की सामाजिक आहे? 18वा प्रश्न आहे. तर तो जो आहे ही एक सामाजिक समस्या आहे. म्हणजे देशात गरीब माणसं असणं याचा अर्थ समाज उन्नत नसणं, सगळ्यांना समान गोष्टी न मिळणं, आणि त्यामुळे हा प्रश्न सामाजिक आहे. ठीक आहे, शैक्षणिक नाही. पुढचा प्रश्न शिक्षणामुळे तर होईल. चला 19वा. टिंबटिंब यांनी ग्रामगीतेमधून स्वच्छतेचे महत्व सांगितले. तर आपल्याला हा शिष्यवृत्तीसाठी सुद्धा आपण बघितला होता. गाडगे महाराजांनी स्वच्छतेचं सांगितलं पण ग्रामगीता नाही लिहिली. ठीक आहे, मग ग्रामगीता संत तुकडोजी महाराज यांनी लिहिली. यांचं नाव माणिक ठाकूर. ठीक आहे, मग यांनी ग्रामगीता ही लिहिलेली होती. चला, यांनी पण स्वच्छतेचं सांगितलं पण ग्रामगीता लिहिली नाही. गाडगे महाराजांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी स्वच्छते, पण ग्रामगीतेमधून प्रश्न आहे. ओके, पुढचा मुद्दा 20वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या कीटकामार्फत रोग प्रसार होत नाही? जर आपण तुम्ही 2023चा किंवा आधीचे प्रश्न जर बघितले असेल, हा प्रश्न परत रिपीट झालाय. डासांमुळे होतो, गरमाशीमुळे होतो, पिसवांमुळे होतो, पण ढेकणामुळे होत नाही. मी त्याचा डायग्राम काढून सुद्धा तुम्हाला आधी दाखवला होता, ढेकून दाखवला. ढेकून डायग्राम याच्यासाठी काढली होती की ढेकणामुळे जो आहे तो चावलाच तर आजार पसरत नाही. कळलं? आता आजकाल उष्णतेने ढेकून कमी झालेत हे मी काल सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये. पुढे 21. टिंबटिंब हा रोग प्रतिबंधाचा सर्वात चांगला उपाय. रोग प्रतिबंधाचा सर्वात चांगला उपाय. बघा, मग आता आपल्याला जो काही सर्वात चांगला उपाय, आता कोविडच्या काळामध्ये जर तुम्ही उदाहरण घेतलं तर कोविडमध्ये आपण लसीकरण केलं, लस सगळ्यांनी घेतली, त्यामुळे आपल्याला आजार झाला नाही. त्यामुळे सगळ्यात चांगला उपाय हाच. प्रबोधन नाही, स्वच्छता राखल्याने ठीक आहे पण त्याने होत नाही, यापैकी नाही, हाच उत्तर आहे. चला, ओके, पुढचा मुद्दा. तर आपण 22वा प्रश्न बघत आहोत. 22व्या प्रश्नामध्ये आहे, खालीलपैकी कोणते घटक चेता संस्था दर्शवतात? तर आधी मी तुम्हाला 3 संस्था सांगतो वेगवेगळ्या. तोंड आणि ग्रासिका ही पचन संस्था आहे. कोणती संस्था आहे? पचन संस्था. त्यानंतर हृदय आणि रक्ताभिसरण, रक्तवाहिन्या ही रक्ताभिसरण संस्था आहे. रक्ताभिसरण. ठीक आहे. त्यानंतर फुफ्फुसे आणि श्वसन संस्था ही श्वसनलिका ही श्वसन संस्था आहे. मग आता आपण ही जी मेंदूची चेता संस्था आहे ना ही समजून घेऊ. यांनी हिला चेता तंतूवर नाही तुम्हाला ओळखता येईल, मेंदू आणि चेता संस्था, तर ती आपण समजून घेऊ. मेंदू हा माणसाच्या डोक्यामध्ये, जर आपण डोक्याची अशी आकृती काढली, समजा एवढा डोक्याचा वरचा भाग घेतला, हा नाक वगैरे काढलं, तर इथल्या भागामध्ये मोठा मेंदू असतो. मोठा मेंदू
त्यानंतर इथे माणसाच्या मागच्या बाजूला छोटा मेंदू असतो, डोक्याच्या मागील बाजूला. माणूस पडला तर त्यानंतर अपघात होऊन त्याला लागू शकतं. हा जर मानेचा भाग असेल तर इथून या दोन्ही मेंदू मधून आपल्याला एक खाली सरळ लाईन गेलेली असते, एक मसल गेलेला आहे, त्याला चेतारज्जू किंवा मज्जारज्जू म्हणतात. मज्जारज्जू हे चेतना तंतू आहेत जे खाली जातात, जे मेंदूच्या संवेदना करंगळीपर्यंत पोहोचवतात. ठीक आहे, हा मज्जारज्जू. या सगळ्यांना हे चेतातंतू याच्या घटक असतात, या छोटे छोटे याच्यामध्ये असणारे, या सगळ्याला चेतासंस्था म्हणतात. ओके, चला पुढचा मुद्दा बघू. इतरांना अकारण दोष देणे, त्यांची उणीधुणे काढणे, त्यांचा मत्सर करणे, त्यांचे यश सहन न होणे, या दोषापासून आपली सुटका करण्याकरिता काय आवश्यक आहे? बघा, आपण इतरांना दोष द्यायला नको, त्यांची उणीधुणी काढायला नको. यासाठी आपल्याला काय असायला हवं? आपल्या भावनांचा योग्य मेळ घालवता आला पाहिजेत, आपल्या उणीवांची आपल्याला जाणीव झाली पाहिजेत, आपण आपल्या चुका कळत असतील तर स्वभाव सुद्धा बदलला पाहिजेत. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करणार असो तर ते होईल. पण या सर्वांमधलं सगळ्यात योग्य उत्तर आहे आपल्या भावनांचा योग्य मेळ घालवता यायला हवा. लक्षात येते का? लक्षात. पुढे चला. त्यानंतर 24वा प्रश्न बघू. टिंबटिंब हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. ठीक आहे, हे बऱ्याच जणांना आणि नव्हे सगळ्यांनाच माहिती आहे की भारतातील छोटं राज्य कोणतं. तर छोटं राज्य, आता यातले पण पर्याय बघा. हे मोठं राज्य आहे, हे मोठं आहे, महाराष्ट्र मोठा आहे. मग क्षेत्रफळाच्या बाबतीत जर बघितलं तर राजस्थान 1 नंबरला आहे, मध्य प्रदेश 2 नंबरला आहे, महाराष्ट्र 3 नंबरला आहे, गोवा सर्वात लहान आहे. ठीक आहे, लहान आहे, गोवा सर्वात लहान आहे. ओके, पुढचं आपण पाहत आहोत. खालीलपैकी कोणते खोड अन्न संचय करणारे आहे? अन्न संचय करणारे खोड 25 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. याच्यामध्ये खोड म्हटलं की आपण आधी पण बघितलं 2020ला हा प्रश्न होता. बटाटे, रताळ हे मूळ, गाजर मूळ, बीट मूळ. मग काय आहे बघा, याच्यामध्ये इथं नाव आहे पहा, बीटरूट. रूट म्हणजे काय? मूळ. गाजर स्वतः एक मूळ आहे, त्याला बारीक बारीक तंतुमुळ असतात. रताळे सुद्धा तसंच आहे. मग बटाटे मात्र खोड आहे आणि ते स्वतः अन्न संचय करतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी. हृदयाचे ठोके कशाने मोजतात? स्टेथोस्कोप. बरोबर आहे, हृदयाचे ठोके. डॉक्टर काय करतात? तुम्ही बघितलं असेल की डॉक्टर काय मोजतात? तर डॉक्टर आपल्या छातीवरती, आपण जेव्हा दवाखान्यात जातो त्यावेळी त्याच्या कानात ते घालतात बघा ते, आणि तो असा टेकून आपल्या समोर मोजतात छातीचे ठोके. तर त्याला स्टेथोस्कोप म्हणतात. रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्नो नॅनोमीटर असतं. शरीरांतर्गत रचना, आधी जर तुम्ही शरीर हे बघितलं असेल व्हिडिओ तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. सोनोग्राफीची तुम्हाला मी मशीन डायग्राम काढून दाखवली होती की अशा प्रकारे जर मोठं मशीन असेल, तुम्ही दवाखान्यात गेला असाल तर डॉक्टर तुम्हाला झोपायला लावतात आणि ते बाजूला बसवून तुमचा पोट वगैरे काय असेल स्कॅन करायचे, त्याच्यावरती मशीन फिरवतात, अंतर्गत रचना पाहतात. पण याच्यामध्ये मात्र फुफ्फुस, ईसीजी हा फुफ्फुसासाठी नसतो. ही चुकीची जोडी आहे. ईसीजी आपल्या हृदयासाठी काढला जातो. इलेक्ट्रोकार्डिओग्राम, ठीक आहे, तो हृदयासाठी काढला जातो. पुढचा प्रश्न बघू. जागतिक वसुंधरा दिन टिंबटिंब रोजी साजरा केला जातो. जागतिक वसुंधरा दिन हा कधी साजरा केला जातो हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये याचं उत्तर आहे 22 एप्रिल. आता आपली परीक्षा ज्यावेळी होते त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 22 एप्रिल. ठीक आहे, ओके, चला पुढचं. टेलिफोनचा शोध कोणी लावला? टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर याच्यामध्ये जॉन वॉकर नाही, मॅकमिलन नाही, राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. ग्रॅहम बेल याने टेलिफोनचा शोध लावलेला आहे. ग्रॅहम बेल याने टेलिफोनचा शोध लावलेला आहे. पुढे. नुकतीच कोणत्या राज्याने प्लास्टिक वापरावर पूर्णतः बंदी आणली आहे? मग कोणत्या राज्याने आणली हो? तर याच्यामध्ये आपल्याच महाराष्ट्र राज्यामध्येच आपण प्लास्टिक वापराला बंदी आणलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी भारतीय अंतराळवीर कोण? बघा, भारतीय अंतराळवीर कोण यातला पर्याय आहे काय? भारतीय विचारलेला आहे, भारतीय मुळाचा नाही. राकेश शर्मा हे आपले अंतराळवीर होते.
रशिया सोबतच्या यानामध्ये ते गेले होते. कल्पना चावला ह्या भारतीय वंशाच्या मात्र अमेरिकन नागरिकत्व त्यांना मिळालेलं होतं. आणि युरी गागारिन हे रशियाचे आहेत. शिवाय ते अंतराळात जाणारे पहिले मानव आहेत. रशियन जगभरात सगळ्यात आधी